आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब, आदरणीय निवृत्तीशेठ शेखर, आदरणीय शिवाजीराव काळे यांचं स्मरण करतो. व्यासपीठावर आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आदरणीय संजय काळे साहेब, आदरणीय दिलीपदादा भामणे, आदरणीय आरपीआयचे अध्यक्ष पोपटराव राक्षे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे सर्व नेते मंडळी उपस्थित बंधू. आज आता अनेक जण मान्यवर येत आहेत, त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे. पण डॉक्टर साहेबांना फक्त दुर्लक्षित नाही, शिरूर लोकसभेची जबाबदारी आहे, त्यांनाही पुढे जायचं असल्यामुळं मी अनेक मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो. मी फक्त आज इथं उमेदवाराची अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआय आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांचं मी वाचन करून इथं सांगणार आहे. जे उमेदवार उपस्थित असतील त्यांनी उभं राहून फक्त या जनतेला नमस्कार करावा. डिंगोरे उदापूर जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाबाई तुकाराम दाभाडे. काही मंडळी काही उमेदवार फॉर्म भरण्यासाठी दिसत आहेत. जिल्हा परिषद ओतूर धारेवाडीचे आपले उमेदवार डॉक्टर छाया अतुल तांबे. आळे पिंपळवंडीचे आपले उमेदवार ॲडव्होकेट विजय भिका कुराडे. राजुरी बेलाचे उमेदवार सौभाग्यवती स्नेह वल्लभ शेळके. बोरी बुद्रुक कोडचे आपले उमेदवार सौभाग्यवती कल्पनाताई वैभव काळे. नारायणगाव वालवाडीचे आपले उमेदवार प्रियांका महेश शेळके. या तालुक्यातल्या सर्वात मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार सावरगाव कुसूर गटाचे गुलाब विठ्ठल पारखे. असं मला वाटतं बरं का, ते एकटं पण होऊ शकतं, पण मला वाटतं की हेच सगळ्यांना आघाडी घ्या. बारो तांबेचे उमेदवार ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते माईताई सोनाली अमोल लांडे. त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार आहेत, त्यांचं मी वाचन करतो. डिंगोरे उदापूरमध्ये नीलम मनोज आमले. अंकुशेठ आशा कैलास गावकर, प्रशांत सकाराम टुंबरे, उल्का बबन मोरे, मीनाताई उदय पाटील भुजबळ, नितेश विजय काकडे, प्रदीप आहेर, पांडुरंग बालाजी साळवे, संभाजीशेठ शिवाजीराव चव्हाण, प्रगती सुदर्शन घोडे, जोरदार रुपेश खैरे, महादू बाबुराव पारसरा, अमित अनंता डोले, अश्विनी सीताराम केदारी आणि कमल एकनाथ दांगट. अशा आपण आघाडीचे उमेदवार इथं घोषित केलेले आहेत. मला सर्वांना विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सामोरं जायचं जेव्हा ठरलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या संघटनेमध्ये वातावरण तर होतंच, पण ओरिजिनल शिवसेना आमच्यावर आली तर आमचा आनंद आणि तो द्विगुणित झालेला आहे. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या कार्यालयामध्ये, मला आठवत नाही पण एक लहान मुली कोणाच तरी आली, डॉक्टर साहेबांचे पाय पडले आणि त्यांना विचारलं कोण आहे, ते म्हणले डॉक्टर अमोल कोल्हे आहे. आणि त्यांना विचारलं मी कोण आहे, ते म्हणजे ते बहुतेक त्यांचे ब्रदर दिसतात. हो ते माझ्या ब्रदरच आहे, पण मध्ये जरा माझ्यावर घुसले होते. मग डॉक्टर म्हणाले तो ऐकतच काय माझं, पण आता मी ठरवलं तुमचंच ऐकायचं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, हा जेव्हा आघाडी कोणाबरोबर करायची असे त्यांच्या पक्षामध्ये मत मतांतर होतं. पण मत मतांतर असताना शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर असताना चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सगळे नेत्यामध्ये आमच्याकडे यायचे, पलीकडे पण जायचे. बामणे साहेबांनी सांगितलं खरं आहे की काही जागांची त्यांनी मागणी केल्यानंतर 4 पैकी 3 जागेवर आम्ही सहमती दर्शवली आणि एक जी जागा होती तिथे शक्य नाही, पण मैत्रीपूर्णचा आम्ही तोडगा सुद्धा काढला. बामणे साहेब खरं, पण असं करताना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये एक पूर्वनियोजित वेगळं, त्यांना फक्त हा ड्रामा रचायचा होता आणि त्यातून काहीतरी मार्ग काढून यांच्या पक्षाच्या नेत्यांना बदनाम करायचं, आम्हाला वेगळी पकडून आम्हाला काहीतरी करणार. पण जे जे तिथे गेले आहेत त्यांनी त्यांच्या गावातल्या देवतांचं स्मरण करून सांगावं की अतुल बेनके बोलतोय ते खोटं आहे का खरं आहे. जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकचं संख्याबळ असताना सुद्धा बामणे साहेबांनी राष्ट्रवादीचं नाही केलं, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं उपनगर. ठीक आहे, मेजॉरिटी आमच्याकडे नव्हती, त्यातून पुढे जात असताना इलेक्शनच्या रणनीती आणि त्यातून पुढे जात असताना जेव्हा विजय प्राप्त होणारे आम्हाला माहीत होतं, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला मानले. चांगले लोक एकत्र आले, एक चांगल्या विषयाची लोक आता या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले आपल्याला दिसत आहे. पण पुढची मंडळी वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या अपप्रवृत्तीची कशा पद्धतीने पुढे झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. अहो जेव्हा आघाडी झाली, उमेदवारांची लाईन पुढे होती तर या आघाडीकडे होती, पलीकडे इकडून तिकडे गेले उरेल माल गेलेला उरेल. तर पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला वाटत नाही तुम्ही तिकडे जावं. शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी जीवाचं राम केले किंवा हे केले त्यांना पक्षाला वाटत नाही की त्यांची काही मंडळी तिकडे जावे. पण नीतिमत्तेने वृत्तीने चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर पक्षाचे नेते जो आदेश देतात त्यातून आपल्याला पुढे जावा. मला काय वाटत नव्हतं का कुठल्या उमेदवारांना काही निवडून उमेदवारी द्यावी, पण नेत्यांनी मला सुद्धा आदेश दिला की काही ठिकाणी आपल्याला असे उमेदवार द्यावेच लागतील आणि आपल्याला पुढे जावं लागेल. नेत्यांचा आदेश मी वेगळ्या पद्धतीने पुढे झुगारला नाही. डॉक्टर साहेबांना विश्वासात घेतलं आणि त्या सक्षमरित्या उमेदवार आम्ही पुढे काढलं. प्रत्येक उमेदवार बघा हा स्वयंभू आणि स्वतःच्या ताकदीने नेतृत्व करणारे उमेदवार आहे. आम्ही काय कोणाचे सुनेला म्हणून दिलं नाही. अहो देवराव लांडेची सुनबाई ती सक्षम आहे म्हणून आम्ही तिला दिली नाही. आम्ही काही देवराव शेट्टी करून दिला समजायचं कारण, तर तिकडची मंडळी काही वेगळ्या पद्धतीने पत्रकारांना बाईट देतात की अतुल बेनकेचा डाव आहे. डाव भी काय नाही, जो उधर गया मुझको माफी नाही. जो या आघाडी बरोबर आहे त्या पक्षाच्या आपल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि पुढे जायचं. ज्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना ही जुन्नर तालुक्याची जनता कधीच मतदान करत नाही. ते अनेक उदाहरणातून आपण पाहिलं आहे. आपल्याला चांगली लोक, चांगल्या विचाराच्या लोकांनी पुढे जाऊन आता या तालुक्याला चांगल्या पद्धतीने दिशा दिली पाहिजे. विधानसभेची निवडणूक झाली, वेगवेगळ्या पद्धतीने कशा झाल्या तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज. मी आजही सांगतो आणि तेव्हाही सांगितलं, पराभव झाला याचं वाईट वाटत नाही, पण चांगली लोक वेगळी झाली याचं मला वाईट वाटते. आता ती सगळी एक झाली याचा आनंद जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दिग्वर उदापूर गटाचे आपले उमेदवार सोनाबाई दाभडे इथं आले. मी अधिकचा वेळ घेणार नाही.
डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं. तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला समोर जाण्यासाठी आमचे सगळे उमेदवार या तालुक्याचं आरोग्याचं व्यवस्थापन असेल ते चांगल्यापर्यंत झाले ते आधी पळकडी करण्यासाठी, शिक्षणाचं व्यवस्थापन असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, गावाच्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या दारापर्यंत जाऊन सेवा करणारे आमचे हे सेवक म्हणून उमेदवार आहेत. नेतागिरी करणारे पुढाकार करणार नाही, ते सेवेच्या माध्यमातूनच पुढे करणार आहे. जे जे प्रश्न आहेत, बिबट्याचा प्रश्न आहे, बिबट्याचा प्रश्न हाताळून पुढे कसं जायचं याचं अवलोकन पाहिजे. नुसते बिबट्याचे कातड्याने कापड घालून फिरणं त्याचा प्रश्न कसा मिटवायचा आहे याचा रोड मॅप डॉक्टर साहेबांनी आपल्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. ते आमची चर्चा झाली. अण्णाला विनंती आहे, तुम्ही जोरदार भाषण केलेलं आहे. आता हा निवडून येऊपर्यंत तो निवडूनपर्यंत मी चप्पल काढीन बूट काढीन असं काही करू नका. काही जण पॅन्ट काढून मोकळी जाईल. आपल्याला चांगल्या विचाराने पुढे कोण जाऊ शकतं ते काही वेगळं सांगायची गरज नाही. पण एक आव्हान सांगतो, माझ्या निवडणुकीच्या निकालामध्ये काही जरी झालं असतं तर या तालुक्यातल्या जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी जसं आमदार असताना काम केलंय तसं अजितदादा पवारांच्या बळावर आमदार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या मध्ये राहून काम करणार एवढं मात्र नक्की आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो आमचा विश्वास दाखवला, मी तुम्हाला बामणे साहेब शब्द देतो, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकत्र पुढे नाही तर अनेक संस्था जिथे जिथे असेल तिथं पण तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुढे जायचं तर चांगल्या विचाराने एक केल्याने आपण चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, काही आपली मंडळी पलीकडे जरी गेली असतील आणि माझ्या नावाने काही जरी खोटं नाटक बोलत असेल, लक्ष द्यायचं नाही. आपलं चिन्ह घड्याळ, आपलं चिन्ह मशाल एवढं ध्यानात ठेवा. मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.